शहर के जुनोना चौक से जुनोना गांव की ओर जाने वाले रास्ते पर गैर जिम्मेदारी के कारण हुए दुर्घटना में बस की चपेट में आए एक युवक की दुर्दैवी मृत्यु हो गई। शहर के जुनोना चौक से जुनोना गांव जाने वाले मार्ग पर गैर जिम्मेदारी के कारण हुए सड़क हादसे में एक युवक की बस की चपेट में आने से उनकी घटना स्थल पर ही मृत्यु हो गई। इस घटना में मृतक व्यक्ति का नाम 35 वर्षीय राकेश गौतम तेलंग बताया जा रहा है। प्राप्त जानकारी के अनुसार राकेश गौतम तेलंग अपने मोटरसाइकिल से जुनोना चौक जा रहा था। इसी मार्ग पर एक चौपहिया थार वाहन खड़ा था। अचानक थार में सवार व्यक्ति ने दरवाजा खोला, जिससे राकेश का बाइक से नियंत्रण छूट गया और वो सीधा एसटी की चपेट में आ गया, जिससे उसकी घटना स्थल पर ही मृत्यु हो गई। हादसे के बाद कुछ समय के लिए परिसर में तनाव की स्थिति निर्माण हो गई। घटना की जानकारी मिलते ही आम आदमी पार्टी के युवा जिला अध्यक्ष राजू कुड़े घटना स्थल पर पहुंचकर मृतक के परिजनों को मुआवजा दिलाने के साथ ही मार्ग पर गतिरोध बनाने की मांग को लेकर स्थानीय नागरिकों के साथ चक्का जाम आंदोलन शुरू किया। घटना की जानकारी मिलते ही रामनगर पुलिस के पुलिस निरीक्षक आसिफ रजा शेख अपनी टीम के साथ घटना स्थल पर पहुंचकर भीड़ को नियंत्रित करते हुए मुआवजे की मांग को लेकर आंदोलन कर रहे आम आदमी पार्टी के युवा जिला अध्यक्ष राजू कुड़े को डिटेन कर मार्ग सुचारू कर शव का पंचनामा कर शव विच्छेदन के लिए भेज दिया। इस घटना के बाद आज आम आदमी पार्टी की ओर से पत्रकार परिषद आयोजित कर उन्होंने बताया कि पीड़ित परिवार को न्याय दिलाने हेतु चक्का जाम आंदोलन कर मार्ग पर स्पीड ब्रेकर लगाने एवं मृतक के परिवार को आर्थिक सहायता देने की मांग की। लेकिन घटनास्थल पहुंचे रामनगर के पुलिस निरीक्षक आसिफ रजा शेख ने आंदोलनकारियों की बातें सुने बगैर वहां दादागिरी करते हुए आम आदमी पार्टी के पदाधिकारी राजू कुड़े की कॉलर पकड़कर उनके साथ बदसलूकी कर उन्हें डिटेन कर लिया और थार वाहन चालक पर कार्रवाई न करने के लिए पुलिस अधिकारियों पर भाजपा पदाधिकारियों द्वारा दबाव डाले जाने का आरोप कुड़े ने पत्रकार परिषद में किया है। घटना की गंभीरता को देखते हुए देर रात रामनगर पुलिस ने थार वाहन चालक पर अपराध दर्ज किया। इस समय उन्होंने जनता के न्याय के लिए संघर्ष करने वालों के साथ पुलिस अधिकारियों का बर्ताव अपमानजनक होने के कारण पुलिस प्रशासन का निषेध किया। इस पत्रकार परिषद में जिला अध्यक्ष मयूर रायकवार, राजू कुड़े, सुनील मुसले आदि उपस्थित थे। काल बाबूपेठ मधील जुना मार्गावरती एक अपघात झाला, ज्यामध्ये एका तरुणाचा जागीच त्या ठिकाणी मृत्यू झाला। त्या मृत्यूदेहाला घेऊन आम्ही काही दोन मागण्या घेऊन त्या ठिकाणी बसलेलो होतो। त्यामध्ये पीडित कुटुंब होतं आणि तेथील जनता आमच्या सोबत होती। त्या ठिकाणी बसल्यानंतर आमची दोनच मागण्या होत्या की या कुटुंबातील परिवाराला आर्थिक मदत द्यावी आणि या ठिकाणी जे मागील 2 वर्षापासून आम्ही या ठिकाणी गतिरोधक देण्यात यावं, ज्यामुळे अपघात जे होत आहे ते त्यांना थोडी थांबा मिळेल। परंतु या दोन मागण्या घेऊन बसले असताना रामनगर पोलीस स्टेशनचे पीआय आसिफ राजा शेख ज्यांना ज्या ठिकाणी थार वाहन चालक ज्याच्या चुकीमुळे तो अपघात झाला आणि तो भारतीय जनता पार्टीचा जिल्ह्याचा उपाध्यक्ष आहे राहुल पाल, याला त्याची काल्लेर पकडून अंदर टाकायला पाहिजे। तर त्याच्यावर ते कारवाई न करता मी लोकांच्या जनतेच्या मागणीसाठी हितासाठी त्या ठिकाणी बसलो असताना माझी काल्लेर पकडून एका गुंड्याला जी वागणूक देते ती वागणूक देऊन मला गाडीमध्ये थांबण्यात आलं, ज्यामध्ये माझा शर्ट सुद्धा फाटण्यात आलेला आहे। मी या ठिकाणी ज्या पद्धतीची कारवाई पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून झाली ती खूपच दडप एकदम विचित्र प्रकारची होती, ज्यामुळे जनतेचा आवाज दडपण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न पोलीस प्रशासनाकडून आसिफ राजा शेख यांनी केला। आसिफ राजा शेख यांच्याकडे आमचं छोटंसं 2 मागण्या होत्या। पीडब्ल्यूडी विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांचं म्हणणं होतं की आम्ही पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांना आम्ही फोन लावून त्यांना विचारणा केली, परंतु त्या ठिकाणी ते वेळेवर येऊ शकले नाही। असं काय येऊ शकत नाही? जर जनतेला त्या गोष्टीपासून त्रास होत आहे आणि ज्या विभागाचं ते काम आहे ते अधिकाऱ्याची जबाबदारी बनते, त्या अधिकाऱ्यांनी किंवा त्यांच्या दुसऱ्याही कोणत्या अधिकारी त्या ठिकाणी येऊन आमच्या प्रश्नाचं उत्तर देता आलं असतं, परंतु त्या ठिकाणी मुस्कटदाबी करण्याचं काम गुंडशाही पद्धतीनं पोलीस प्रशासनानं केलं आणि त्यावरती तातडीने कारवाई झाली पाहिजे, हे माझी मागणी आहे। पीआय आसिफ राजा शेख यांनी ज्या पद्धतीनं माझी कालर पकडली, मला अपमानित केलं, त्याच्यावरती निलंबनाची त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मी आम आदमी पार्टीच्या मदतीनं आज मी मागणी करतो। तो वहीं इस घटना एवं पुलिस पर लगे आरोपों के संदर्भ में रामनगर पुलिस थाने के पुलिस निरीक्षक आसिफ रजा शेख ने अपनी प्रतिक्रिया दी। दिनांक 30/9/2025 रोजी जुनोना रोडवर एक अपघात झाला। त्या अपघातामध्ये एक 33 वर्षाचा मुलगा जागेवर मयत झाला। त्यामुळं त्या ठिकाणी राजू कुडे
त्याचबरोबर त्यांचे सर्व नातेवाईक हे सगळे तिथे आलेले होते आणि एका बाजूला रस्ता पूर्ण जाम बसले होते आणि पूर्ण रोड सगळा जाम झालेला होता. आम्ही जे आहे ते त्यांना विनंती केली की जाणारे येणारे लोक असतात, रुग्ण असतात, लहान मुलं आहेत, त्यांची हाल अपेष्टा होत आहेत, तर आपण एक बाजू रिकामी ठेवावी. म्हणून आम्ही एक बाजू रिकामी केली. परंतु राजू कुडे व त्यांच्याबरोबरचे असलेले 5-7 लोक रस्त्याच्या मधोमध पूर्ण रस्ता अडवून बसल्यामुळं आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळं आम्ही जे आहे ते रस्ता जो आहे आणि जाणाऱ्या जनतेची व्यवस्थितपणे जाणाऱ्या लोकांची सोय व्हावी म्हणून आम्ही जे आहे ते त्यांना तिथनं उचलून नियमानुसार उचलून रस्ता चालू केलेला आहे. जे राजू कुडेने जे आमच्यावर केलेले आरोप जे आहेत ते सर्व चुकीचे आणि खोटे.